नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या क्वेरीज होत्या, सर एंटरप्राइज परफॉर्मन्स मॅनेजमेंटवरती काही क्वेश्चन्स बनवा. तर आज आपण एक सीरीज घेऊन आलेलो आहे. यावरती एंटरप्राइज परफॉर्मन्स मॅनेजमेंटवरती आपण बरेच सारे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. बघा, एंटरप्राइज परफॉर्मन्स मॅनेजमेंट ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला एकच टाईपचा क्वेश्चन्स विचारला जातो, जे की 100% 10 मार्क्सला येत असतो. आता हे कुठल्या टाईपवरती क्वेश्चन विचारला जातो बघा, तर आपल्याला क्वेश्चन विचारला जातो ट्रान्सफर प्राइसिंगवरती. ट्रान्सफर प्राइसिंग काय असते? कशाप्रकारे क्वेश्चन्स असतात? ट्रान्सफर प्राइसिंग कॅल्क्युलेट करण्याची किती मेथड्स आहेत? ते सर्व इन डिटेल ह्या सेशन्समध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण सबस्क्राईब करा. तर बेसिकली विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. बघा, आपण ह्या वर्षी 2025-26 वर्षापासून आपण 5वी-6वी जे विद्यार्थी नवोदय सैनिक स्कूलसाठी वगैरे प्रिपरेशन करतात एंट्रन्ससाठी, त्यांना फ्युचर कॉम्पिटिशनमध्ये करायचं असतं. थोडं फ्री ऑफ एज्युकेशन घ्यायचं आहे, CBSE पॅटर्नचं घ्यायचं आहे, असे विद्यार्थी काय करत असतात? प्रिपरेशन करत असतात. तर आपल्या स्वामी अकॅडमीच्या ह्या पोर्टल अंडर आपण काय करतोय, याचे क्लासेस घेऊन येतात आहे आणि हे 100% ऑनलाईन क्लासेस असणार आहेत. आपल्याला काय आपली मदत काय पाहिजे आपल्याला? तर आपले जे रिलेटिव्हज असतील, आपले भाऊ, बहीण, आपले पॅरेंट्स, तुम्ही स्वतः पॅरेंट्स असाल, तर हे एनी काइंड ऑफ असतील, तर तुमच्या विद्यार्थ्यांना जर इंटरेस्ट असेल, तर तुम्ही यासाठी एनरोल करू शकता आणि हे माहिती फक्त रिलेव्हंट लोकांपर्यंत पोहोचवा. आपली एवढी एकच आस आहे तुम्हाला, की हे मदत म्हणून, की आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अफोर्डेबलमध्ये आपण काय क्वालिटी एज्युकेशन देऊया आणि आपली टीम हे पूर्ण हाय क्वालिटी एक्सपर्ट टीम आहे. त्याच्यासाठी चिंता नका करू आणि हे पूर्ण क्वालिटी ऑनलाईनमध्येच होणार आहे. हे आपल्या विद्यार्थ्यांना फक्त मेसेज कन्वे करा. तर चला, आज आपण ट्रान्सफर प्राइसिंगबद्दल बघतोय. व्हॉट इज ट्रान्सफर प्राइसिंग? सगळ्यात पहिलं आपल्या मनामध्ये प्रश्न येतो, की व्हॉट इज ट्रान्सफर प्राइसिंग? बघा, ट्रान्सफर प्राइसिंग म्हणजे काय? एक 2 कंपनीज असतात. समजा फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स एक कंपनी आहे. टाटा मोटर्सच्या अंडरखाली 2 सबसिडियरीज येतात, जे की टाटा मोटर्सच्याच असतात. जसं टाटा मोटर्स इंडिया, ठीक आहे, आणि टाटा मोटर्स UK असं 2 कंपनीज येतात. आता समजा टाटा मोटर्स इंडिया काही पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करते आणि टाटा मोटर्स UKला ते पार्ट्स लागणार आहेत. तर काय करतं टाटा मोटर्स इंडिया हे टाटा मोटर्स UKला ते पार्ट्स काय करतं? शेअर करतं आणि त्यांना विकतं. म्हणजे हे जे इंटरनल आपल्या एकमेकाच्या 2 डिव्हिजन्समध्ये काय शेअरिंग होते मटेरियलची, रिसोर्सेस किंवा सेल होते. तर ते सेल करण्यासाठी जे अमाउंट ठरवली जाते, त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सफर प्राइसिंग. व्हेरी सिंपल, व्हेरी सिंपल. 2 कंपनीज आहेत. एकाच बॉसच्या कंपनीज आहेत दोन्ही पण. ठीक आहे. एक कंपनीची सबसिडियरी आहे आणि एक दुसरी पण सबसिडियरी आहे. हे 2 सबसिडियरी एकमेकांमध्ये काय करतात? शेअरिंग करत असतात. म्हणजे सेल करत असतात रिसोर्सेस आणि हे सेलिंग करण्याची जी प्राइस असते त्याला आपण म्हणतो ट्रान्सफर प्राइसिंग. व्हेरी सिंपल. बघा, when two related entities like a parent company and its subsidiaries exchange the goods and services that set for a price. बघा, एका प्राइसला आपण काय करतो? ते सेट करत असतो अँड दिस प्राइस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सफर प्राइस. बघा, आपण काय करतो? हे सबसिडीजमध्ये आपण प्रोडक्ट्स एकमेकाला सेल करत असतो. ते सेलिंग प्राइस जे असते त्याला ट्रान्सफर प्राइस म्हणतो. एक्झाम्पल, टाटा मोटर्स इंडिया सेल्स इट्स पार्ट्स टू टाटा मोटर्स UK. द प्राइस चार्ज इज द ट्रान्सफर प्राइसिंग. देन वाय द ट्रान्सफर प्राइसिंग इज अ रिक्वायर्ड? बघा, ट्रान्सफर प्राइसिंग कशासाठी लागतं आपल्याला? सगळ्यात पहिलं टॅक्सेशन कमी करायचं आपल्याला, ठीक आहे. देन आपल्याला परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करायचं आहे. जास्तीत जास्त आपल्याला रिसोर्स अलोकेशन व्यवस्थितरित्या करायचं आहे, जेणेकरून ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस होतील आणि आपली इफिशियन्सी वाढेल. इफिशियन्सी वाढली तर आपलं काय? प्रोडक्टिव्हिटी वाढेल, कॉस्ट, एफर्ट्स, लेबर तुमचं कमी लागेल आणि प्रॉफिटेबिलिटी वाढेल. आणि आपण वेगवेगळे इंटरनॅशनल लॉज वगैरे असतात त्याला कंप्लाय करायचं असेल, ऑप्टिमायझेशन करून आपण ट्रान्सफर प्राइसिंग यूज करू शकतो आणि डबल टॅक्सेशन वगैरे अवॉइड करायचं आहे. त्याच्यासाठी लागते. हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ट्रान्सफर प्राइसिंग. वाय इट इज इम्पॉर्टंट? जर क्वेश्चन आला तुम्हाला 5 मार्क्सला, तर हे पॉईंट्स लिहा. बेसिकली आपल्याला महत्त्वाचं आहे की ट्रान्सफर प्राइसिंग काय म्हणतं ते आपण बघितलेलं आहे बेसिकली. आता ट्रान्सफर प्राइसिंगवरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात आणि असे क्वेश्चन्स येतात पेपरला, की बाबा एक कंपनी आहे, जसं टाटा मोटर्स इंडिया, टाटा मोटर्स UK. आता टाटा मोटर्स इंडिया UKला काहीतरी क्वांटिटीमध्ये गुड्स विकत आहेत. तर काय प्राइस ठेवायला पाहिजे टाटा मोटर्स इंडिया आणि UKला? आणि त्याची मार्केट प्राइस ₹100 आहे, असं काहीतरी एक्झाम्पल दिलं जातं. तर ते कसं सेट करायचं ते आपल्याला बघायचं आहे. बघा, ट्रान्सफर प्राइसिंग काढत असताना आपल्याला 2 फॉर्म्युलेज असतात. काय? ट्रान्सफर प्राइसिंग काढत असताना आपल्याकडे 2 टाईपचे फॉर्म्युले आपण यूज करतो. सगळ्यात पहिलं, ट्रान्सफर प्राइसिंग इज इक्वल टू व्हेरिएबल कॉस्ट प्लस अपॉर्च्युनिटी कॉस्ट.
हे एक फॉर्म्युला आहे आपला सगळ्यात पहिल्यांदा. आता हे फॉर्म्युला कधी यूज करायचा, दुसरा फॉर्म्युला कधी यूज करायचा ते बघूया आपण. सेकंड आहे ट्रान्सफर प्राइसिंग इज इक्वल टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस प्रॉफिट मार्जिन. हे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन काढल्यानंतर आपल्याला ट्रान्सफर प्राइसिंग निघते. आता समजा आपल्याला काय सांगितलंय की ट्रान्सफर प्राइसिंग काढा, बट कुठल्या मेथडने काढायचं माहित नसतं, क्लिअरिटी नसते. बघा, जेव्हा आपण ट्रान्सफर प्राइसिंग मध्ये एक्सटर्नल पार्टीला आपण काहीतरी मटेरियल विकतो, एक्सटर्नल पार्टी जिथे येत असते, एक्सटर्नल पार्टी अँड मार्केट प्राइस त्याची काही असेल, ठीक आहे, ते जर येत असेल तर आपल्याला हे फॉर्म्युला यूज करायचं आहे. त्यानंतर जेव्हा आपल्याला कधी कधी काय म्हणतं, प्रॉफिट मार्जिन दिले, तुम्हाला काय करायचं आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढायचं आहे किंवा ट्रान्सफर प्राइसिंग काढायचे आहे, किंवा तुम्हाला डिझायर्ड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असं काहीतरी दिलं जातं, किंवा डिझायर्ड प्रॉफिट काढा, त्यावेळेस हे तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म्युला यूज करायचं. फक्त हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, एक्सटर्नल पार्टीला आपण विकतोय आणि त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी काढायला दिले, किती प्रमाणात आपण काढलं पाहिजे आणि त्याची अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे वगैरे आपल्याला दिलं झालं, तर हे आपल्याला हे फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचं आहे. जेव्हा आपल्याला रिटर्न बद्दल काहीतरी बोलले त्यांनी, रिटर्न ऑन प्रॉफिट, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काहीतरी बोलले आपल्याला, तर त्यावेळेस हे सेकंड फॉर्म्युला यूज करायचे. आता हे दोन गोष्टी लक्षात आले. चला आता आपण एक रिअल लाईफ प्रॉब्लेम बघूया, जे की आपल्याला लास्ट इयरच्या पेपरमध्ये आलेला आहे. लास्ट इयरच्या पेपरमध्ये बघा तुम्हाला एक प्रॉब्लेम दिसतोय. बघा प्रॉब्लेममध्ये काय म्हणले त्यांनी, ABC लिमिटेड इज अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. काय, ABC लिमिटेड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे अँड इट हॅज 2 डिव्हिजन्स A अँड B. काय, A अँड B दोन डिव्हिजन्स आहेत. देन A प्रोड्युसेस 3 प्रोडक्ट्स PQR. बघा आपल्याला काय सांगितले, A अँड B हे दोन डिव्हिजन्स आहेत एका कंपनीचे, आणि हे A जे आहे ते 3 प्रोडक्ट प्रोड्यूस करतो आपलं. कोणकोणते, PQR. देन बघा, इच प्रोडक्ट कॅन बी सोल्ड इन अ ओपन मार्केट. आता हे जे 3 प्रोडक्ट्स आहेत PQR, हे आपण ओपन मार्केटमध्ये सेल करू शकतो, ठीक आहे, ओपन मार्केटमध्ये सेल करू शकतो, हे दिले आपल्याला. देन द फॉलोइंग डिटेल्स आर अवेलेबल. आता काय म्हणले, पर्टिक्युलर्स आपल्याला दिले. आता मॅक्सिमम एक्सटर्नल सेल्स. बघा एक्सटर्नल सेल्स मी सांगितले तुम्हाला, एक्सटर्नल सेल्सचा जर तुम्हाला काहीतरी तिथं नोटेशन्स दिले, काहीतरी डिनोट केले, तर त्यावेळेस आपल्याला ट्रान्सफर प्राइसिंगचा फॉर्म्युला काय वापरायचा, TP इज इक्वल टू VC व्हेरिएबल कॉस्ट प्लस अपॉर्च्युनिटी कॉस्ट, OC आपण वापरू शकतो. चला बघूया आपण नेक्स्ट. बघा मॅक्सिमम एक्सटर्नल सेल्स, मॅक्सिमम म्हणले म्हणजे ह्याच्या पलीकडे विकू शकत नाही. मॅक्सिमम ते प्रोडक्ट P जे आहे हे 800 युनिट्समध्ये दिले आपल्याला, 800 युनिट सेल्स करू शकतो मॅक्सिमम. त्यानंतर आपल्याला दिले प्रोडक्ट Q जो आहे तो मॅक्सिमम 500 युनिट्सच आपल्याला सेल करू शकतो. त्यानंतर हे जे प्रोडक्ट R आहे, प्रोडक्ट R हे मॅक्सिमम 300 युनिटच सेल करू शकतो. आता त्यानंतर सेलिंग प्राइस पर युनिट दिले आपल्याला, एका युनिटची प्राइस आपल्याला दिले 96 रुपये. त्यानंतर प्रोडक्ट Q एका युनिटची प्राइस आहे 92 रुपये. त्यानंतर प्रोडक्ट R एका युनिटची किंमत आहे तुमची 80 रुपये. त्याचबरोबर बघा व्हेरिएबल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता हे डिव्हिजन A मध्ये 3 प्रोडक्ट्स आहेत A, B, C. आता प्रोडक्शन कॉस्ट दिली आहे, P बनवायचं आहे, तर मला 33 रुपये खर्च येतो एका युनिटला. बघा 33 रुपये खर्च येतोय. त्यानंतर मला प्रोडक्ट Q ला 24 रुपये खर्च येतोय, ठीक आहे, प्रोडक्ट Q ला 24 येतोय आणि प्रोडक्ट R ला मला 28 रुपये खर्च येतोय. चलो देन मला काय दिलंय, लेबर आवर्स रिक्वायर्ड पर युनिट. बघा पर युनिटला लेबर किती लागतोय, मला 800 युनिट बनवायचे आहेत, एक युनिटला मला 6 रुपये लागतात, ठीक आहे. देन 6 आवर्स लागतात, इथे हे आवर्स आहेत, 6 आवर्स लागतात. देन लेबर आवर्स प्रोडक्ट Q साठी मला 8 आवर्स लागतात आणि प्रोडक्ट R साठी मला 4 आवर्स लागतात. चलो आपल्याला हे माहिती दिले. बघा प्रोडक्ट Q कॅन बी ट्रान्सफर टू डिव्हिजन B. आता हे डिव्हिजन A मध्ये 3 प्रोडक्ट्स आहेत जसं आपण बघितलं PQR. आता एक डिव्हिजन B सुद्धा आहे कंपनीकडे. डिव्हिजन B साठी हे प्रोडक्ट Q लागणार आहे, फक्त ह्याच्यातलं हे जे Q आहे हे डिव्हिजन B ला लागणार आहे, बाकी काही लागणार नाही. त्यानंतर बट द मॅक्सिमम क्वांटिटी दॅट माइट बी रिक्वायर्ड फॉर द ट्रान्सफर इज 300 युनिट. बघा मॅक्सिमम किती लागणार, याला 300 युनिट्स लागणार आहे, याच्या पलीकडे नाही लागणार.
म्हणजे 300 युनिट त्यांना द्यायचे आहे. डिव्हिजन बी कॅन बाय सिमिलर प्रोडक्ट इन द मार्केट प्राइस फॉर द 45 पर युनिट. बघा मार्केटमध्ये याला हे 1 युनिट 45 रुपयांना भेटाले, 1 युनिट 45 रुपीजनं भेटाले. आता त्याला काय म्हणतो, तुमचं जे इंटरनल आहे हे PQR हे ऑलरेडी ए डिव्हिजन बनवतं 3 प्रोडक्ट्स. आता बी डिव्हिजन आहे, दुसरी कंपनी आहे त्याचीच, त्याला हे क्यू वाला लागणार आहे फक्त. तर क्यू वाल्यासाठी याने काय म्हणते, बाहेर मला 45ला भेटाले, बघू मला इंटरनल मी काहीतरी जुगाड लावतो, माझ्या कंपनी थ्रू मला कितीला भेटतं ते काढायचं आहे मला. त्याला म्हणतो आपण ट्रान्सफर प्राइसिंग. चलो देन व्हॉट शुड बी द ट्रान्सफर प्राइस पर युनिट फॉर द 300 युनिट्स ऑफ प्रोडक्ट क्यू इफ द टोटल लेबर आवर्स अवेलेबल विथ डिव्हिजन ए आर 13,000 घंटे, 8,000 घंटे आणि 12,000 घंटे. आपल्याला बेसिकली काय सांगितले त्यांनी, ट्रान्सफर प्राइस काढायचे मला. 300 युनिट आहेत, एका युनिटला किती असणार आहे, एका युनिटला माझी ट्रान्सफर प्राइस किती असणार आहे. टोटल माझ्याकडे बघा इथे एक युनिट बनवायचा आहे, पीचा 6 घंटे लागणार आहेत, क्यूचा बनवायचा आहे 8 घंटे लागणार आहेत, आरचा बनवायचा आहे 4 घंटे लागणार आहेत. तर टोटल प्रोडक्शन्स आहे माझं 800, 500, 1300, 1600 घंटे आहेत. तसंच मला काय म्हणते, टोटल डिव्हिजन ए कडे 1300 घंटे आहेत. मी तो तुम्हाला 13,000 घंटे 13,000 घंटे दिले. मला काय करायचंय, किती तुम्ही प्रोडक्ट्स बनवू शकता सांगा मला. चलो देन मला काय म्हणते, 8,000 घंटे अवेलेबल आहेत तुमच्याकडे, तर तुम्ही किती प्रोडक्ट्स बनवू शकता PQR चे, त्याला ते पण काढूया. त्यानंतर मला काय म्हणले, तुम्हाला मी 12,000 घंटे दिले ए डिव्हिजनला, तर तुम्ही PQR चे किती बनवू शकता आणि त्यातले किती टाइम उरला तर मला क्यू प्रोडक्ट द्यायचे. क्यू प्रोडक्ट कशाला, बघा 300 युनिट मला तुम्हाला कोणाला द्यायचं आहे, हे 300 युनिट मला बीला द्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी मला एवढे घंटे असतील तर कुठे बेस्ट मला ऑप्शन्स भेटत आहे, की म्हणजे हे 13,000 घंट्यामध्ये मला टाइम भेटतोय क्यू देण्यासाठी ह्या बी साठी. म्हणजे हे क्यू बनवायचे मला आणि ह्या बीला 300 युनिट द्यायचे आहेत. तर मला ह्याच्यामध्ये कुठं जास्तीत जास्त प्रॉफिट भेटतो, म्हणजे लेबरमध्ये मला टाइम पण भेटतो आणि माझे प्रॉफिट पण कमीत कमी मध्ये खर्चामध्ये मी यांना देऊ आणि माझं बाहेर पण प्रॉफिट काढूया, असं यांचं म्हणणं आहे. तर बघा बेसिकली आपल्याला असं क्वेश्चन्स दिलेलं आहे. क्वेश्चन क्लिअर आहे ऑल ऑफ यू क्वेश्चन क्लिअर आहे. चलो आता कशा प्रकारे ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं आहे बघूया आपण.